नमस्कार मंडळी, जर खोटं बोलून खोटारडेपणा करून जर युद्ध जिंकल्या जात असतं तर पाकिस्तानचं सैन्य आज पूर्ण जगभरामध्ये नंबर 1 वर असतं आणि पाकिस्तान जर नंबर 1 वर असता तर त्यांच्या अधिकाऱ्यांच्या छातीवरती खूप सारे मेडल्स असते. तसे तर आता पण आहेत, परंतु कशाचे आहेत ते माहीत नाही. कारण 1947, 1965, 1971 आणि 1999 मध्ये तर आपणच त्यांना ठोकले. तर मेडल कशाचे आहेत त्यांचे त्यांना माहीत. तर असो, दिल्लीवर जो पाकड्यांनी हल्ला केला होता तो हल्ला आपल्या सैन्याने हाणून पाडल्याच्या नंतर आता पाकिस्तानने एक नवीन हत्यार, नवीन शस्त्र त्या ठिकाणी वापरायला सुरुवात केली. कोणतं शस्त्र? तर खोटारडेपणा. तुम्ही पाहू शकता सोशल मीडियावरती वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट येत आहेत जे भारताच्या किंवा भारताच्या आर्मीबद्दल, सैन्याबद्दल चुकीचे पोस्ट त्या ठिकाणी करत आहेत. आता एक पोस्ट अशी टाकण्यात आलेली आहे की कर्नल सोफिया कुरेशी यांच्या तोंडून सांगण्यात आलेलं आहे की पाकिस्ताननं भारताचे 5 विमानं पाडलेत. किती? 5 विमानं. आतापर्यंत तर कोणालाही कल्पना नाही, मला तर कल्पना नाही, परराष्ट्र मंत्रालयाला देखील कल्पना नाही. तर पाकड्यांनी भारताचे 5 विमानं कधी पाडली आणि कोणती पाडली या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेलं आहे की 5 विमानं पाडलेली आहेत पाकिस्ताननं भारताची, ज्यामध्ये 3 राफेल आहेत, एक आहे Su-30 आणि दुसरा आहे MiG-21. अशा प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रदर्शित करण्यात आलेला आहे, पोस्ट करण्यात आलेला आहे आणि तो देखील कर्नल सोफिया कुरेशी यांच्या आवाजातील आणि त्यांचाच हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे. कोणतीही ऍक्शन घेण्यापूर्वी किंवा कोणत्याही निर्णयावर तुम्ही पोहोचण्याआधी हा व्हिडिओ बघा. आज मैं पूरी दुनिया के सामने सच्चाई का इंकिशाफ करना चाहती हूँ. 7 मई को जब हमारी सेना ने पाकिस्तान की सरहदों में घुसने की कोशिश की तब पाकिस्तान ने निहायत करारा जवाब दिया. उन्होंने चीनी मिसाइल दागे जो हमारी सेना पर सीधा वार थे. इस हमले में हमारे 5 विमान तबाह हो गए, जिनमें 3 राफेल, एक Su-30 और एक MiG-21 शामिल थे. आज भारतीय सरकार इस पूरे वाकये को छिपाने की कोशिश कर रही है. वो कह रहे हैं कि कुछ भी नहीं हुआ, लेकिन मैं कैसे भूल जाऊं कि वो मेरे साथी थे, वो मेरे हीरो थे, वो मेरे योद्धा थे. उनके परलोक सधारने के बाद आज उनके परिवार वाले सवाल कर रहे हैं कि हमारे बेटे, भाई, पति कहाँ हैं? मैं नरेंद्र मोदी से विनती करती हूँ कि वो सच्चाई को कबूल करें, उन 5 विमानों की बलि को माने, हमारे वीर सिपाहियों के परिवारों से क्षमा मांगे, उन्हें ये ना कहीं कि कुछ नहीं हुआ, वो हमारे आसमान के सच्चे वीर थे. आज इनके बलिदान को भुलाया जा रहा है, ये हमारे लिए शर्म की बात है. आप सच्चा. तर बघितलं मंडळी, या व्हिडिओमध्ये सरळ सरळ तुम्हाला आता तुम्ही सोशल मीडियावरती किती ऍक्टिव्ह असता आणि त्या दृष्टीनं तुम्हाला व्हिडिओ लक्षात आला असेल. व्हिडिओमध्ये नेमक्या काय चुका झालेल्या आहेत, व्हिडिओ कसा आहे, खरंच हा व्हिडिओ ओरिजिनल आहे का फेक आहे हे तुम्हाला लक्षात आलं असेल. जरी तुम्हाला लक्षात आलं नसेल तरी मी तुम्हाला सांगतो. बघा, व्हिडिओमध्ये टोटल जी भाषा आहे ती उर्दू वापरण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी इंतिशा हा शब्द वापरण्यात आलेला आहे. आता इंतिशा म्हणजे काय मला तर कळालं नाही, जवळपास 90% भारतीयांना हा शब्द कळाला नसेल. थोडक्यात काय तर हा व्हिडिओ टोटल उर्दू भाषेत आहे, जो की AI मार्फत फक्त कर्नल सोफिया कुरेशी यांच्या व्हिडिओ उचलून लिपसिंग मार्फत हा व्हिडिओ त्यांच्या आवाजामध्ये रेकॉर्ड करण्यात आलेला आहे. हा व्हिडिओ पूर्णपणे फेक व्हिडिओ आहे. आता पाकिस्ताननं असा खोटारडेपणा चालू केलेला आहे. आता तुम्हाला इतर कोणताही मार्ग त्या ठिकाणी अवलंबता येत नाही, त्यामुळे सोशल मीडियावरती अशा प्रकारचा खोटारडेपणा पाकिस्तान आता सुरू केलेला आहे. आता हा जो फेक व्हिडिओ आहे हा फेक व्हिडिओ AI मार्फत तयार केलेला असणार आहे. तर याचा ओरिजिनल व्हिडिओ कोणता आहे तर ओरिजिनल व्हिडिओ हा आहे. तो 7 मई 2025 को हुई प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान भारत ने अपनी प्रतिक्रिया को केंद्रित, संतुलित और गैर उत्तेजक बताया था. ये विशेष रूप से स्पष्ट किया गया था कि पाकिस्तानी सैन्य ठिकानों को निशाना नहीं बनाया गया. साथ ही दोहराया गया कि भारत में किसी भी सैन्य लक्ष्य पर
हमले का उचित जवाब दिया जाएगा। 7 से 8 मई 2025 की रात को पाकिस्तान ने उत्तरी और पश्चिमी भारत में स्थित कई सैन्य ठिकानों को जैसे कि अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठानकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपुर, भटिंडा, चंडीगढ़, नाल, फलौदी, उत्तरलाई और भुज पर ड्रोन और मिसाइलों से हमला करने का प्रयास किया। इन हमलों को इंटीग्रेटेड काउंटर यूएस ग्रिड और वायु रक्षा प्रणालियों द्वारा निष्क्रिय कर दिया गया। या व्हिडिओची एडिटिंग करून हा फेक व्हिडिओ पाकिस्ताननं सोशल मीडियावरती पोस्ट केलेला आहे। बरं, हा झाला कर्नल सोफिया कुरेशी यांच्या बाबतीत फेक व्हिडिओ पाकिस्तानने टाकला, हा वेगळा व्हिडिओ झाला। परंतु यानंतर तर पाकिस्ताननं खोटारडेपणाचा कहरच केलेला आहे। आता काय झालं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे। हा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या। पाकिस्तान ने हमें संपूर्ण रूप से नेस्तो नाबूद कर दिया है। आईपीएल ठप पड़ा है, हमारी इकोनॉमी चौपट हो रही है, कोई निवेश नहीं आ रहा, बाजार वीरान पड़े हैं। लोग प्रश्न पूछ रहे हैं ये सब क्यों हुआ। हमने युद्ध छेड़ने की कोशिश की, लेकिन अब हमें भास हो रहा है कि हमने कितनी बहेश भूल कर दी। मैं पाकिस्तानी प्रधानमंत्री और सेना प्रमुख से हाथ जोड़कर क्षमा याचना करता हूं, बस कर दो, हमें क्षमा कर दो। हम हार चुके हैं, हमारी जनता रो रही है। हमारे सैनिक प्रश्न पूछ रहे हैं कि हमें किस युद्ध में झोंका गया। हाँ, हमने बहुत बड़ी भूल की। हमें लगता था कि हम पाकिस्तान को कमजोर कर देंगे, लेकिन आज हम खुद चकनाचूर हो गए हैं। कृपया हमें और ना सताओ। हम शांति चाहते हैं, हम उतरता चाहते हैं। ये युद्ध समाप्त करो, कृपया हमें क्षमा कर दो। तर बघितलं मंडळी, अशा प्रकारचा खोटारडेपणा पाकिस्तानकडून आता सुरू झालेला आहे। कारण युद्धामध्ये किंवा रणसंग्रामामध्ये तुम्हाला तर आम्ही पुरून उरतोय, यामध्ये शंका नाही। तर मग आता कोणत्या पद्धतीचा अवलंब करायचा, तर अशा प्रकारचा खोटारडेपणा या ठिकाणी पाकिस्तानने केलेला आहे। प्रत्येक सोशल मीडियावरती आता हे जे व्हिडिओ आहेत, तुम्ही बघितलेले हे व्हिडिओ आहेत, हे ट्विटरवरती अगदी सहजरित्या पाकिस्ताननं खोटारडेपणाचा कळस गाठलेला आहे, सहजरित्या त्या ठिकाणी पोस्ट केलेले आहेत। अशा प्रकारच्या या आयडी वरून हे व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेले आहेत। तर सर्व जनतेला, सर्व नागरिकांना या ठिकाणी माझं एवढंच म्हणणं आहे की अशा प्रकारच्या ज्या पोस्ट आहेत त्या पोस्ट या ठिकाणी निग्लेक्ट करा, इग्नोर करा, किंवा अशा प्रकारच्या ज्या काही लिंक असतील, ज्या पोस्ट असतील, अशा लिंकला बिलकुल तुम्ही टच करायचं नाहीये किंवा क्लिक करायचं नाहीये। अशामधून काय होईल, सायबर क्राईमच्या जाळ्यामध्ये आपण अटकू शकतो। त्यामुळे अशा प्रकारचे कोणतेही व्हिडिओ, खोटे व्हिडिओ, फेक व्हिडिओ जर तुम्हाला मिळत असतील तर त्यावर जास्त विचार करायचा नाही। तुम्हाला माहित आहे पाकिस्तानचं सध्या काय झालेलं आहे। त्यामुळे अशा प्रकारचे जे सोशल मीडियावरती खोटारडे व्हिडिओ किंवा खोटारडे पोस्ट जे पाकिस्तान टाकत आहे, हे पाकिस्तानचे आयडी किंवा अशा प्रकारचे व्हिडिओ किंवा लिंक बिलकुल तुम्ही क्लिक करायचे नाहीत किंवा ओपन करायचे नाहीत। सजग रहा, सतर्क रहा। जय हिंद।